कराड साहेब, माऊलीचा हात धरला पांडुरंगानं, वाढवत नाही 2-3 मिनिटात, एक हात धरला मोठ्या भावानं, बहिणीवर काय परिणाम झाला असेल. आणि जेव्हा बहिणीनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं केलं सुरू, मुक्ताबाईनं, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको, हेच आनंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो चौघही भावंड, रात्रीचे गेले मायबाप, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान, तेव्हा आम्ही लहान, तात आणि माता गेले से येतून, तात आणि माता गेले से येतून, ओ तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा देवाच्या गळ्याला बिलगून, हे 725 वर्षापूर्वीचा आठवा, देवाच्या गळ्याला बिलगून मुक्ताबाईचं रडणं. तात आणि माता गेली से येथून, हेच आनंदी आहे देवा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, मी सगळ्यात लहान. माझा भाऊ सोपान सिद्ध बेटातल्या झाडीत मी रडायची, सोपान कडेवर घ्यायचा, रडू नको, आले गाडी, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, भूक लागली दादा. आपले 2 भाऊ गेले, कोरांना आणतात, ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मजला गे, सांभाळी सोपान मजला गे, सांभाळी सोपान मजला गे, सांभाळी सोपान मजला गे. आणि माता गेली से येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. आमचे 2 भाऊ पीठ मागायला गावात जायचे आणि सांभाळी सोपान मजलागी. मायबाप रात्रीचे गेले देवा, तरी एवढं दुःख नाही झालं जेवढं आता आमचा दादा जाताना होता. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, एवढे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताई रडू लागली, सोपान काका रडतात, निवृत्तीनाथही रडू लागले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराटे. शेवटचा प्रसंग समाधीच्या वेळेला हात जोडले माऊलीनं थोरल्या बंधूला. आवरलं नाही, निवृत्तीनाथाने हात फिरवला तोंडावून. शेवटचा प्रसंग, निवृत्तीने हात उतरविला वदना, त्यागीले निधाना ज्ञानदेवा. रडू लागले. शेवटी शिळा ठेवण्यात आली. सगळे संत रडू लागले. नामा म्हणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळे यासे. नामा म्हणे देवा घार गेली, उडून बाळ दानादान पडेली.
बांधल्या पेंडाचा तुटला से आळा तृण रानो माळा पांगलेसे. आणि जेव्हा कुराडे पाटील देवाचं रडणं सुरू झालं, रुक्माई म्हणल्या हे समजू शकते मी, मुक्ताई भावासाठी, सोपान काका बंधूसाठी, निवृत्तीनाथ शिष्याच्या नात्यानं, संत प्रेमाच्या ताटातुटीनं रडतात. पण जग रडायला लागलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसायचं काम करावं, तुम्हीच रडता. त्याचं कारण आहे रुक्माई. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी ह्याची ज्ञान संजीवनी जाणत राहिलो कॅशी धन्य धन्य धरातही जो या ते दृष्टीने आहे तो हात येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील सगळी गोत्रा सगळी कोळी पवित्र याची दर्शने होती अलंका पुरये शिवपीठ पुरी येते होते निळकंठ ब्रह्मादिगत पवरिष्ठ येथे केले इंद्रयुनी या भूमिशी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या सोनी त्रिवेणी गुप्त असे भैरवा पासुणी भागीरथी वसे पुरुटिका माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येवणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदकी हे पंढरवणी सोपे जनासी हरावया पापे कळीकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीसी. आणि मग जेव्हा रुक्माईचं रडणं सुरू झालं, देव म्हणले आता का 7 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता, आता 9 वाजून 1 मिनिटांनी तू का रडती. मी हे समाधीचं वय आहे का हो देवा. 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो. समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. त्या माऊलीसाठी मी रडते. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. सामान्याचं जाऊ द्या गणेशानंदजी, अर्जिते साधूचं जाणं देवाला रडवतं. म्हणून अपेक्षा एवढीच आहे, न व्हावा योग जन्मो जन्मी जन्मो जन्मी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जय विठ्ठल. वेळ टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील निवेदक, ते सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार महाराज तुम्ही तुकारा म्हणे ज्ञानेश्वरा का पाया महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडले कवरता रुंडनाथ महाराज की जय. टाळकरी महाराज खाली बसा, बसा सगळे महाराज, विनेकरी बसा. या ठिकाणी हॅलो हॅलो या ठिकाणी आत्ताच पूजनीय हरिभक्तीपरायण रामराव महाराज ढोक यांचं जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. प्रातस्मरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शहाबुद्दीन पठाण सर यांच्या शुभ हस्ते महाराजांना मानाचं वस्त्र, माऊलींची प्रतिमा, सरस्वती. तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर मी उपाय सांगतो. फक्त दादा भाऊ माझं नाव कोणाला सांगू नका. वडगावकरजी 1 नया पैसा खर्च नाही. सकाळी चुलीमध्ये लोखंड लाल करायचं, कोणाला सांगू नका. आणि हा विधी आहे चुली जवळचा, एकटाच पाहिजे, कोण नाही पाहिजे. आतून कडी लावून घ्या, लाल झालं लोखंड की दोन्ही गालावून फिरवा. मरेपर्यंत केस नाही उगवत. आणि मला भेटा उगवलं तर, अरे जळलेल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करावी लागते, ही लयरूप निवृत्ती. पुन्हा त्रिविध तापाची भानगड राहिली नाही, बोळवण झाली. आत्यंतिक त्रिविध तापाची झाली बोळवण. कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे. आता 15च मिनिट आहे. आता शेवटची अपेक्षा नादबाबा सांगतात. एका जनार्दनी भोग प्रारब्ध
एका जनार्दनी घडो त्यांचा संग दुसऱ्याच अभंगात घेऊ जाते एका जनार्दनी घडो त्यांचा संग बरोबर आहे पाठ पाठ आहे ते म्हणायचं जनार्दनी घडो त्यांचा संग एका 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 जनार्दनी घडो त्यांचा संग बाबा विवाग जमा जमी बाबा विवाग जमा मज वाटे तासे आलिंगन दावे मज वाटे तासे आलिंगन दावे एका जनार्दनी घडो त्यांचा संग. एकदा संग घडला ना न व्हावा वियोग जन्मोजन्मी किंवा माझ्या चित्ता असं आहे. कारण बिचुरत एक प्राण हरिली मिलत दुःख दारुण देई. हे सूत्र लक्षात घ्या. एक भेटला तर दुःख आहे आणि एक तुटला तर दुःख आहे. पठाण सर, दुर्जन भेटला तर दुःख आणि सज्जन तुटला तर दुःख. म्हणून न व्हावा वियोग. बिचुरत एक प्राण हरिले. दुर्जन कधी भेटूच नाही आणि भेटलेला सज्जन कधी तुटू नये. त्याचा विरह सामान्याची काय कथा. देवाला नाही सहन झाला. देवाला ज्यांच्या दरबारात आपली सेवा आहे. डोळापुढे चित्र आणा. कुराडे पाटील काम चालू द्या इंद्रायणीचं. बापरे ते पा झाले उभे. असं जमलं ना. बैठ जा बैठ बसा खाली. आपण किती स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्या काही होणार नाही. आपण साहेबांना सांगू आपल्या प्रदक्षिणेत काय आहे. साहेब मग तिकडे मोठ्या लोकाला सांगतील, महेश दादाला सांगतील. काहीतरी करावं लागेल साहेब. ते आता त्याच्यात ते घाण पाणी सुट्टा कामा नये. लोक आंघोळा करतात. सर्वांची इच्छा आहे. आणि मला सांगण्यात आलं की एवढा उल्लेख करा, साहेब काहीतरी करतील. हा त्या धरणापासून गटार बाजूनं काढा. आमच्या वारकऱ्याला पवित्र पाणी आंघोळीला राहू द्या. आणि तुम्ही काही करू शकता. पार तिकडे हिमालयापर्यंत काम चालू आहे साहेबांचं. काय बद्री केदार मग शेवट भारताचं टोक. नाही इथंही भरपूर केलं तुम्ही, आमचं ते म्हणणं नाही. पण ही ताकद वारकऱ्यांमध्ये नाही. वारकऱ्याची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. आणि तुम्ही ते करू शकता. सर्वांचा विश्वास आहे. ते जर बाजूनं काढले ते याचे कारखान्याचे पाणी त्याच्यामध्ये मिसळलं जातं. आंघोळीच्या योग्यतेचं राहत नाही पाणी. ते जर बाजूला काढले तर हो तसंच करू आपण. कुराडे पाटील तुम्ही तसंच करू. दोन्ही बाजूनं त्याच्यावरून मग पॅक बांधकाम करायचं. ते रस्ते करायचे. पाणी आतून जाईल. इंद्रायणी आपली स्वच्छ राहील.
महेश दादाला सांगू आम्ही, तुम्ही सांगा, अजून कुठे मोठे मोठे लोक त्यांना सांगू. पण एवढं काम करा साहेब. आता गाड्या उताराला लागल्या, तुमचंही बरंच वय झालं. पाहता पाहता मी आलो तेव्हा 23 वर्षाचा होतो, 78ला, आता 70 झालं. ही एक वारी आहे यावर्षीची, पूजनीय सातारकर महाराज नाही, हे लक्षात ठेवा. अरे वारकरी संप्रदायाचा वाघ होता, हे लक्षात. इथे त्यांची आवर्जून सेवा असायची. व्यक्तीचं महत्व समकालीन समाजाला कळत नाही, ती गेल्यावर कळते. नुसता रामकृष्ण हरी सुरू केलं की सगळ्यांना समाधी लागायची. ते आमचे बाबा केले. आपणही एकमेकाला पुढच्या वर्षी भेटू, हे आपल्या हातात आहे का? क्या जीवन की प्रक्रियास हाथों लिया नहीं तेरा घास. कुराडे पाटील गेले ना बाबा. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती. त्यांची आठवण आली. आम्ही भालचंद्र पाटील आम्ही गेलो परिवाराला भेटायला, सगळी रडारड, तिथं काय शब्द नाही आपल्याकडे. होईल इथे मृदंग कला हे कुठेच नाही, इथेच का? त्याचं कारण आहे, शंकरजीनं नाचकाम केलं होतं. हे शिवपीठ हे जुनाट. पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ, येथेची पैकी. आणि मृदंग पार्वती आईनं वाजवला आणि त्या तालावर महादेव नाचला. हे भूमी म्हणून इथली मुलं जे तयार होतात महाराष्ट्रभर, ही मृदंग कलेची भूमी आहे. अरे हे पुराणिक वाद्य आहे, हे तबला पेटी नंतर. बाजई ताल पखा वजवीना, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंबा अधिकसुर नारी नबीना, सकल असम कला प्रवीणा, करई ताण बहु गान बहु ताण तरंगा. हे पुराण काळातलं वर्णन आहे. इंद्रवादीन मृदंगम, पार्वती आईनं मृदंग वाजवला, ती भूमी. म्हणून आमचे पोरं रात्र रात्र प्रॅक्टिस करतात उद्धवराव, रात्र रात्र. इथेच पार्वती आईनं वाजवला आणि महादेवजीनं नाचकामाचा आनंद लुटला होता. घड्याळ पाहू दे, 7 मिनिट आहे अजून, 7 मिनिट आहे अजून. काय मला कोणी वैतागलं नाही वडगावकर, वन्स मोरच आहे अजून. आणि 70चं वय आहे, पण तरी 8-9 तास मी बोलू शकतो मांडी न मोडता आताही. तुम्ही अजिबात शेठची टेन्शन घेऊ नका. तुम्ही अजिबात का तिथे अनुभव घेतला. रामेश्वरला कथा, दररोज कीर्तन 300-400 किलोमीटर, पुन्हा 1000 व्यासपीठावर. त्याच वेळेला समारोपाला साहेबही आले होते. त्यांची इच्छा होती. एकदा आकाच्या स्मरणार्थी आपण मोठा सोहळा तिथं रामेश्वरला केला. न व्हावा वियोग, बस इथं चालू होता. आलं लक्षात. ते काय त्या प्रसंगात आपण वाहून जातो. आमच्या गणेश भाऊनं आमच्याकडे यावर्षी कथा केली, मस्त सुंदर कथाकार कीर्तनकार आता पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाले. आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे. तरी अजूनही कथाकार कीर्तनकार संख्या कमी पडते, वाढले पाहिजे. कारण सांगतो, पाणी गढूळ जास्त झालं आणि तुरटीचे खडे कमी आहेत. अजून गढूळपणा पाण्याचा जास्त आहे आणि तुरटीचे खडे बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणून कथाकारही वाढले पाहिजे, कीर्तनकारही वाढले पाहिजे. आम्हाला तरुण पिढीतल्या सगळ्या कीर्तनकारांचा स्वाभिमान आहे. न व्हावा वियोग. रोहिदास झालं, आलं उरकत. तेव्हाचा काळ, कराड साहेब माऊलीचा